माननीय श्री बबनराव लोणीकर साहेब, तुम्हाला नम्र विनंती एकच आहे, गाडीवरून चालत्या गाडीवरून व्हिडिओ बनवायचा मुद्दा एकच आहे की हे रस्ता बघा तुम्ही, हे रस्ता बघा काय रस्त्याची हालत झालेली आहे. माननीय श्री बबनराव लोणीकरजी, तुम्ही गंजवरून निधी आणायले सगळं व्हायलं, पण हे रस्त्याचं काम काऊन होईना साहेब. आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो साहेब की रस्ता लवकरात लवकर बनवून द्या, कारण की आम्हाला या जायला लईच परेशानी होती. एवढीच नम्र विनंती की तुम्ही रस्त्याचं काम व्यवस्थित करा साहेब, कारण की मोदी साहेबांच्या कार्यकाळात एवढे सगळे रस्ते चांगले होत आहे आणि हेच रस्ता काऊन राहिला. गारटेकी ते चौफुलीमध्ये हा रोड बघा तुम्ही, हे इकडे तुमच्या लोकांनी कामं करून सोडलेले आहेत. हां साहेब, हे असं कसं चलन बरे? गाडी पहा ना साहेब, तुम्ही रस्ता पहा साहेब. हां हे आमचे कसं आहे, आमचे पैसे तुम्ही घालायला कुठं साहेब तुम्ही? हां असे रस्ते बिस्ते व्यवस्थित बनवून द्या साहेब, कारण की जनतेची सेवा करायला बसलेत साहेब. हां आम्ही चालत्या गाडीवरून व्हिडिओ बनवायचं, मग चालत्या गाडीवरून जर आम्ही पडलो तरच तुम्हाला आमची काळजी येणार आहे. कसं आहे, हे रस्ता बघा तुम्ही अर्धाच खांदलेला आहे. हां असं कसं चलन बरं साहेब? आम्ही तुम्हाला तो मतदान देतो साहेब, तरी तुम्हाला आमची काळजी नाही, असं थोडी असतं साहेब. तुम्ही लवकरात लवकर हे रस्त्याबद्दल काहीतरी करा साहेब, नाही तर कसं आहे या जायला आम्हाला भरपूर त्रास होतो बरं का साहेब. तुम्हाला नम्र विनंती एकच, असं अर्धवट काम नका करू, कारण की याच्यात आमचं जीव धोक्यात आहे. हे रस्ता बघा तुम्ही, हे बघा रस्ता तुम्ही अर्धवट काम केलंय साहेब तुम्ही. आता झाले नाही, अर्धा बाकी आहे. जनता खूप परेशान आहे रस्त्यामुळं बरं का साहेब. थोडीशी तुम्हाला काळजी वाटू द्या आमची.